शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांना गटप्रमुख किंवा शाखा प्रमुख याच्यापासून ते मुख्य नेत्यांपर्यंत या निवडणुका होणार आहेत। 60 टप्प्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत या नेमक्या कधी सुरू होणार आहेत आणि नेमकी ही निवड प्रक्रिया कशी असणार? आमच्या पक्षाची जेव्हापासून मुख्य नेते म्हणून शिंदे साहेबांनी त्याचा कमांड घेतलेली आहे तेव्हापासून आमचा पक्ष सतत हा इलेक्शन मोडवर आहे। कारण खासदारकी झाली, आमदारकी झाली, त्यानंतर महानगरपालिका, नगर परिषदा झाल्या, आता जिल्हा परिषदा येऊन ठेपल्यात। तर जिल्हा परिषदा झाल्यानंतर त्याच्यामुळे आत्ता आमच्याकडे जी सगळी पदं आहेत ती प्रभारी म्हणून आहेत, परंतु जिल्हा परिषदा झाल्यानंतर मात्र आम्ही पक्ष बांधणीकडे सिरियसली लक्ष देणार आहोत आणि पक्ष बांधणीमध्ये मला वाटतं पक्षांतर्गत ज्या निवडणुका आहेत ह्या जिल्हा परिषदा झाल्यानंतरच लवकरच आम्ही घेऊ। पॉलिटिक्सला कुठेतरी आता पुन्हा एकदा वेग आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी नगरसेवक ठेवलेले आहेत ताजमध्ये, त्यावरून अनेक चर्चांना वाव आले। एक तर 2 पर्याय आहेत, एक तर नगरसेवक फुटू नये म्हणून आणि दुसरीकडे भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर वाढावी यासाठी नगरसेवकांना या ठिकाणी ठेवलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। एक लक्षात घ्या की आम्ही महायुती म्हणूनच इलेक्शनला सामोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत। आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेलं आहे, त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाही आहे। आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत। आणि तुम्ही हॉटेल पॉलिटिक्सबद्दल बोलायचं तर हे आमचे जे नगरसेवक आहेत हे जवळजवळ 29 नगरसेवकांपैकी जवळजवळ 20 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं याबद्दल काही माहिती नाही। तर त्या संदर्भात 2 दिवसाचं आम्ही इथे शिबिर ठेवलेलं आहे, जेणेकरून महानगरपालिकेमध्ये काम कसं चालतं आहे, कामकाज कसं होत आहे, त्याचे कायदे कानून काय आहेत, कशा पद्धतीने आपण सामोरं जायचं आहे याच्यासाठी आम्ही आज इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल जे काही हॉटेल पॉलिटिक्स वगैरे आम्हाला हे करायची गरज नाही आहे, कारण आमचे जे निवडून आलेले हे वाघ आणि वाघीण आहेत आणि हे तुम्हाला हरवून, उबाटाला हरवून आज इथे आलेले आहेत। त्याच्यामुळे ज्या काही पुढ्या सोडत आहेत ते मला असं वाटतं की त्यांचेच नगरसेवक हे कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर हे करत नाही आहेत की नाही असा संशय आम्हाला होतो। चर्चा अशी आहे की कहीं पे निकाह कहीं पे निशाणा असा बोललं जातं, तर तुम्ही इथे आणून तुमची बार्गेनिंग पॉवर यासाठी वाढवताय, तुमचं लक्ष ठाणे आणि KDMC मध्ये तुम्हाला जास्त हे मिळावं, तुम्हाला स्पेस जास्त मिळावं, त्यासाठी या प्रकारच्या तुम्ही BMC मध्ये दबाव तंत्र। एक लक्षात घ्या की महायुती ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे, त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग पॉवर्स वगैरे वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत। परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे 2 दिवसाचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत। आता मग जी चर्चा सुरू आहे की महापौर हा पद हे समसमान मिळावं, बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्ताने भगवा हा महानगरपालिकेवर बाळासाहेबांचं स्वप्न होतं हे पूर्ण करण्यासाठी मागितलं जात आहे, या सगळ्या चर्चांना नेमकं पूर्णविराम काय असणार आहे? नक्की बघा, अजूनही महानगरपालिकेमध्ये महापौराचं म्हणजे कुठला महापौर व्हावा याच्यासाठी अजून कुठलंही आरक्षण निघालेलं नाही आहे। अजून आरक्षण निघायचं आहे, तर त्याच्या आधीच ह्या सगळ्या चर्चा होत आहेत, याला काहीही अर्थ नाही आहे। याच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे काही मुख्य नेते ते मिळून घेतील। दुसरीकडे संजय राऊत थोड्याच वेळात जेवणासाठी ताजलँडला येत असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे माध्यमांना, याकडे कसं पाहता? कसं आहे ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची, आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत, कारण ते ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्व पक्षांना म्हणजे उबाटा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे। आणि आता मला असं कळलं आहे की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे। जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदे साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाही आहे, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित, किंवा मला शिंदे साहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल, म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतंय। सबसे सीधा सवाल पूछते हैं आपसे, पिछले 2 दिनों से आपके जितने भी नगर सेवक हैं चुनकर आए हैं वो होटल के अंदर हैं। होटल पॉलिटिक्स को लेकर आपके ऊपर कई आरोप प्रत्यारोप लग रहे हैं, मीडिया में बहुत सी बातें चल रही हैं, ऑफिशियली आप ही बता दीजिए कि क्या चल रहा है। हमारे जो पार्षद चुन के आए, जो नगरसेवक चुन के आए हैं, वो सब उसमें से जो 29 नगरसेवक है उसमें से 20 नगरसेवक ये नए हैं, फर्स्ट टाइम चुन के आए, तो उनको पता नहीं है कि महानगरपालिका का कामकाज कैसे होता है, महानगरपालिका में क्या रूल्स है, किस तरीके से महानगरपालिका में अपने मुद्दे रखने चाहिए। तो ये सब सिखाने के लिए 2 दिन का हमने यहाँ पे उनका एक छोटा सा शिविर रखा है, जिसमें उनको सब ये बातें, हमारे जो सीनियर नगरसेवक हैं, हमारे सीनियर कोई
पॉलिटिशियंस है वो उनको सिखाएंगे और उनको बताएंगे कि कैसे किस तरीके से महानगर पालिका में अपनी बात रखनी चाहिए। तो मुझे लगता है ये कोई होटल पॉलिटिक्स नहीं है, ये खाली हमारे नगर सेवकों के लिए एक उनको कैसे तैयार करने का, एक रेडी करने के लिए हमने उनको यहाँ पे हाँ, बुलाया। ये भी जा रहा है कि मेयर के लिए जो बार्गेनिंग पावर शिवसेना के पास है या शिवसेना की सीट्स जितने हैं उनके सिवाय मेयर बन नहीं सकता, इसलिए बीजेपी को के पास एक प्रेशर बनाने के लिए आप ये सब कर रहे हैं। देखिए, हमारी और भाजपा की जो युति है वो एक नेचुरल अलायंस है और हम अलायंस करके ही लोगों के सामने गए थे और हम अलायंस करके ही पूरा मुंबई महानगर पालिका पे जाएंगे। मेयर किसको बनाना चाहिए या हमारे शिंदे साहब है, फडणवीस जी है, ये तय करेंगे। बाकी के लोगों के जैसे इलेक्शन के पहले एक और इलेक्शन के बाद एक, ऐसा हम नहीं करेंगे। हमारी युति है और युति ही रहेंगी। पार्टी की नेता होने के नाते आपकी भी अपनी विचारधारा होगी, क्या आप लोग ये चाहते हैं कि मुंबई का मेयर शिवसेना का बने? देखिए, हमने पहले से ही बताया कि मुंबई का मेयर ये महायुति का ही होगा, मराठी होगा और अभी भी हम यही कहेंगे कि हमारा मेयर महायुति का ही होगा। एक आखिरी सवाल होगा मैम, संजय राउत आज सुबह जिस तरीके की बात उन्होंने कही है, वो कह रहे हैं कि आप लोग संपर्क में हैं, बहुत सी बातें कह रहे हैं, क्या उस पर विचार किया जाना चाहिए? देखिए, संजय राउत को अभी बौखला गया है क्योंकि उसने जिसका साथ दिया है, फिर वो शरद पवार का राष्ट्रवादी होने दो, वो उद्धव ठाकरे जी का उबाठा होने दो और राज ठाकरे जी का मनसे होने दो, तीनों पार्टी को उसने ख़त्म किया है। तीनों पार्टी सत्ता से दूर गई है। उनका खुद की जो खासदार की है वो भी अभी ख़त्म होने को आई है। जो खासदार की उनको शिंदे साहब की वजह से मिली थी, तो मुझे लगता है आज वो हमारे नगर सेवकों को शायद मिलने को आते होंगे कि भाई मुझे तो आपके पार्टी में ले लो, मुझे वापस खासदार बनाओ और इसके लिए शिंदे साहब के साथ मुझे लेके चलो, ये बताने के लिए आए होंगे। और वो जो बातें कर रहे हैं शायद उनके नगर सेवक ही दूसरे पार्टी के कांटेक्ट में हैं और उनको रुकाने के लिए ये उन्होंने अभी एक बात छोड़ी है मीडिया में, ऐसे मुझे लगता है। मैम, ठाकरे भाई एक हो गए हैं, उद्धव ठाकरे को फायदा भी हुआ, लेकिन अब ये एक होकर अगले 5 साल करेंगे क्या? देखिए, उद्धव जी का एक कहना है, वो यूज़ एंड थ्रो में बहुत विश्वास रखते हैं। तो उन्होंने जिस तरीके से अपने भाई को और उसके पार्टी को यूज़ किया, क्योंकि उनके 6 नगर सेवक चुन के आए, मुझे लगता है अगर मराठी का मुद्दा रहेगा और भाई साथ में ऐसा अगर होता होगा तो बाकी के महानगर पालिका में, महाराष्ट्र में बाकी के जो 28 महानगर पालिका है उसमें उनके कितने लोग आए? थाना में उबाठा के खाली एक नगर सेवक चुन के आए, क्यों उधर मराठी लोग नहीं है? क्यों उधर के मराठी लोगों ने आपको क्यों नकारा? ये भी सोचने जैसी बात है। तो मुझे लगता है अभी उनका जो भविष्य है वो अंधकार में गया है। मुंबई के मराठी लोगों ने उनको 25 साल पे जो सत्ता पे थे उनको नीचे उतारा है और अभी जल्दी ही महायुति का महापौर मुंबई में बैठेगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।